वळूयात पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची त्यांच्या चुनाभट्टीतल्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर ते आजच माजी मुख्यमंत्री आणि सेनेचे सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या डॉक्टर मनोहर जोशींची देखील भेट घेणार आहेत। आणि याआधी मुख्यमंत्र्यांनी गजानन कीर्तिकरांचीही घरी जाऊन भेट घेतली होती। डाके यांच्या भेटीनंतर बोलताना शिवसेनेच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा आशीर्वाद घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। दरम्यान संजय राऊत यांच्या सत्ता परिवर्तनाच्या विधानावरती बोलताना त्यांना स्वप्नातच राहून द्या असं देखील मुख्यमंत्री म्हणालेत। लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। आणि त्याचबरोबर सरकारचं काम कुठेही थांबू दिलेलं नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, परंतु आपल्याला मी सांगतो की मंत्रिमंडळ विस्तार तर लवकर होईलच, परंतु आम्ही जेव्हापासून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर आपण पाहताय की शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे निर्णय घेतले। या ठिकाणी पेट्रोल डिझेलमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला। आम्ही दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी वळवण्याचा निर्णय घेतलाय। त्याचबरोबर कालच्या कॅबिनेटमध्ये देखील आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। 50,000 रुपये जे कर्ज परतफेड करत होते नियमित त्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये अटी ज्या 3 वर्षाच्या होत्या 2 वर्षाच्या आम्ही केलेल्या आहेत, जेणेकरून ही सगळी पद्धत सोपी झाली पाहिजे, याचा लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे। अनेक प्रकल्प आम्ही जे राज्याच्या हिताचे आहेत ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय। त्यांना ते स्वप्नात राहू द्या, चांगलं आहे ते स्वप्न पाहत असतात, त्यांना स्वप्न पाहू द्या। हे राज्यामध्ये 166 लोकांचं सरकार आहे। केंद्रात देखील आपल्याला माहित आहे, लोकसभेमध्ये देखील 12 लोकांनी स्पीकरला पत्र दिलेलं आहे। दोन्ही सदनामध्ये आमच्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे। सरकार पूर्णपणे मजबूत सरकार आहे, त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या। दिल्लीला मी जे गेलो 3-4 वेळा, ओबीसी समाजाचं जे आरक्षण होतं, ओबीसीचं आरक्षण ही सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रलंबित होतं आणि मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री स्वतः आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी जी काही वकील आहे, तज्ज्ञ मंडळी आहे, सिनियर काउन्सिल आहेत, विधिज्ञ आहेत, यांच्या बैठका वेळोवेळी घेतल्या। आणि म्हणून आपल्याला माहित आहे या राज्यातल्या ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम राज्य सरकारने केलंय। मी ज्येष्ठ जे नेते आहेत शिवसेनेचं, ज्यांचं फार मोठं योगदान शिवसेनेला मिळालेलं आहे, त्यांचे राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी नक्कीच आशीर्वाद प्रत्येकाचे घेणार आहे। कारण यांचा जो काही गेल्या अनेक वर्षाचा जो अनुभव आहे, मला नक्की या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जेवढा काही उपयोग करून घेता येईल तेवढा नक्की करून घेणार आहे।